नमस्कार. मी सुनीता स्वामी. गोड आठवणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मंडळी, आज आपण बनवूयात गोबीचे पराठे. साधे आणि सोपी. त्याआधी आपण गॅस लावूया. नंतर त्याच्यावर एक कढई ठेवूया. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचापर्यंत आपण बेसन घेऊयात आणि त्याच्यामध्ये साजूक तूप टाकूया 1 चमचाभर आणि त्याला मंद आचेवर थोडा वेळ भाजून घेऊयात. असं अर्ध भाजून झाल्यावर त्यामध्ये 1 छोट्या चमच्याने ओवा घेऊन हातामध्ये थोडंसं क्रश करून त्यात टाकूयात. मग परत खरपूस त्याला भाजून घेऊयात. असं मंद आचेवर एकदम लाल कलरमध्ये भाजून घेऊयात. आता भाजून थंड होण्यासाठी ठेवूयात. आता आपण पराठा बनवण्यासाठी आधी गव्हाच्या पिठाचं एक घट्ट डो तयार करून घेऊयात. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतली आहे. त्यामध्ये थोडीशी मीठ टाकली चवीनुसार आणि त्यात पाणी टाकून जसं पोळ्या बनवतो त्या प्रकारे आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. बघा, असे हात बोट असं हे व्हायला पाहिजे. मग थोड्या वेळ रेस्टसाठी ठेवूया. तेव्हापर्यंत आपण मिरची ठेवलेली आहेत ते मिरची बारीक करून घेऊयात, हिरवी मिरची. त्यानंतर गोबी किसून घेऊयात. बघा, किसून त्यांना व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून थोडा वेळ एकत्र करून थोडा वेळ परत ह्यामध्ये थोडेसे कांदे टाकून ते सुद्धा त्यामध्ये एकजीव करून असं थोडंसं क्रॉस करून ठेवूयात. बघा कसे पाणी नितळलेले आहे त्याच्यामधलं सगळं. म्हणजे पाणी जर जास्त असलं त्याच्यामध्ये तर आपल्याला पराठा बनवता येत नाही आहे. म्हणून त्याला परत थोडंसं हाताने घट्ट असं पिळून घ्यावे. हे सगळं पाणी काढून टाकायचं. त्यानंतर आपण जे भाजून ठेवलेलं बेसन होतं त्यामध्ये घालूयात. मग लसूण, बारीक कापलेली लसूण आणि हिरवी मिरचीचा पेस्ट आणि कोथिंबीर. त्यानंतर आपण यामध्ये धनिया पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकूयात. त्यानंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूया, म्हणजे 1 चमचा. परत त्याला एकजीव करून घेऊया. बघा असं सगळं एकत्र करून घ्या. तुम्हाला जर हवी असेल तर 1 लिंबू टाका. मला अर्धच पुरेशी आहे म्हणून मी अर्ध टाकली आहे. बघा असे मिश्रण तयार करून घ्यायचं. त्यानंतर आपण जे कणिक मळून ठेवले त्याला हातात घेऊन थोडंसं परत मिक्स करून घेऊयात. चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. बघा, सर्वात प्रथम मी देवांसाठी नैवेद्य बनवते. आता बघा मी पराठे कसे बनवते. तर अशा हाताने व्यवस्थित गोल करून घ्यायचं. असे थोडंसं
खोलसर असावी। त्यानंतर त्यामध्ये आपण जे बनवून ठेवलेलं मिश्रण आहे त्यात भरूयात। बघा, थोडं कुठून बाहेर जरी निघत असेल तरी काही होणार नाही। ते बाहेर आल्याने ते खरपूस भाजले जातं मसाला, मग आणखीन चांगलं लागतं, कुरकुरीत खुसखुशीत लागतं। बघा, थोडंसं तेल लावून त्यावर भाजायला टाकली। बघा, अशी थोडी थोडी तेल किंवा तुम्ही बटर तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार आपण मस्तपैकी खमंग भाजून घेऊयात। बघा, ह्या पद्धतीने मी बनवलेला आहे। तर आम्ही आधी देवाला नैवेद्य दाखवतो, त्यानंतर आम्ही घरी सगळेजण जेवण करतो, खात असतो।